नमस्कार, मी गोपीचंद मिसाळ आणि तुम्ही पाहत आहात नवा लढा जनतेचा न्यूज। विद्यार्थी आंदोलन संपल्यानंतरही मोठा वाद कायम आहे, कारण आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले FIR मागे घेण्याचा मुद्दा अजूनही चर्चेत आहे। सरकारकडून शांततापूर्ण आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना अजून नोटिसा मिळत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे। मात्र ही प्रक्रिया न्यायालयीन परवानग्या आणि कायदेशीर टप्पे पूर्ण झाल्यानंतरच पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। याच पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही तर पुन्हा आंदोलन छेडलं जाऊ शकतं। आता सर्वांचं लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागलं आहे। विद्यार्थ्यांवरील FIR खरंच मागे घेतले जातील का? तुम्हाला काय वाटतं? शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यायला हवेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।